जळगाव जिल्ह्यातील सोळा नगरपालिका, 2 नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच काही दिवसांपूर्वी या ठिकाणी पार पडली आणि त्याचा निकाल अवघ्या काही तासांपूर्वी या ठिकाणी जाहीर झाला. यात जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये तब्बल 452 उमेदवार या ठिकाणी नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये या ठिकाणी पात्र झालेले आहेत. या 452 उमेदवारांपैकी जर आपण विचार केला तर जळगाव तालुक्यामधील नशिराबाद नगर परिषदेमध्ये महाजन दाम्पत्यांनी विजयश्री प्राप्त केली आहे. बहुमतांनी या ठिकाणी महाजन दाम्पत्याने विजयश्री प्राप्त करून त्यांचा एक वेगळाच ठसा या ठिकाणी रोवलेला आहे. नशिराबादच्या नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा झालेल्या निवडणुकीमध्ये महाजन दाम्पत्याने या ठिकाणी भरघोस मतांनी विजयश्री प्राप्त केलेली आहे. दादा काय सांगाल? पती पत्नीचा तुमचा या ठिकाणी विजय झालेला आहे. शिवसेनेच्या वतीने तुम्ही निवडणूक लढवलेली होती. समोर राष्ट्रवादी पक्ष होता. काय वाटत होतं या ठिकाणी निवडणूक लढवत होता त्यावेळेस? नशिराबाद शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून माननीय गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जी काही विकासाची गंगा या नशिराबाद गावामध्ये सुरू होती आणि त्या निमित्तानं त्या माध्यमातून लोकांनी या ठिकाणी युतीच्या मागे उभे राहण्याचा जो निर्धार केला होता, त्या दृष्टिकोनातून आम्ही युतीचे या ठिकाणी उमेदवार फार चांगल्या मतांनी निवडून आले. हा एक विषय. त्यानंतर सातत्यानं गेल्या 20 वर्षांपासून या नशिराबादच्या ग्रामपंचायतीमध्ये 2005 साली मी या ठिकाणी सरपंच म्हणून 2010 पर्यंत या ठिकाणी मी होतो. त्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची कामं आम्ही केली. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानंतर 2012 साली माझी सौभाग्यवती माझी पत्नी ही जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर 2017 पर्यंत त्या ठिकाणी ती कार्यरत होती. 2020 पर्यंत ग्रामपंचायतीमध्ये माझी आई होती, मी होतो. ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांची आम्ही त्या निमित्तानं कामं आमच्या माध्यमातून झाली आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आता या ठिकाणी गुलाब भाऊंच्या माध्यमातून जी विकास कामं झाली ती आणि आम्ही केलेली लोकांची कामं ही लोकांनी आमच्या बाजूनं कौल देऊन या ठिकाणी आम्हाला विजयी केलं. त्याबद्दल प्रथमतः सर्व जनतेचं जे प्रभाग क्रमांक 1 मध्ये मी उमेदवार होतो, प्रभाग क्रमांक 2 मध्ये माझी पत्नी या ठिकाणी उमेदवार होती, त्या सर्वच्या सर्व मतदारांचं प्रथमतः आपल्या वतीनं या ठिकाणी मी आभार मानतो आणि असंच प्रेम त्यांनी कायम ठेवावं व त्यांनी दिलेला आमच्यावर जो विश्वास आहे, त्यांनी जो विश्वास आमच्यावर दर्शवलाय त्या विश्वासाला तडा न जाऊ देता जनतेची जी काही कामं असतील ती कामं मार्गी लावण्याचा आम्ही येणाऱ्या काळात प्रयत्न करू. भाऊ असं असताना जर आपण बघितलं तर नशिराबादचं एक चित्र वेगळंच होतं. त्यावेळेस नशिराबाद नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी जाहीर झाली तेव्हा असं वाटत होतं की तुम्ही या ठिकाणी पती पत्नी या ठिकाणी बिनविरोध निवडून याल. मात्र आज तुमच्या डोळ्यामध्ये एक आनंदाचे अश्रू दिसून येत आहे, एक तुम्ही भावूक झाल्याचं चित्र दिसून येत आहे. काय वाटतं नेमकी या प्रकारची भावना? काम करत असताना स्वाभाविक आहे की लोकांनी आपल्या कामाच्या वतीनं या ठिकाणी आपण जर का बिनविरोध झालो तर प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी तो एक आनंदाचा क्षण त्याच्या आयुष्यात येत असतो. परंतु निवडणूक आहे, लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी बिनविरोध होता होता आम्ही राहिलो. पण निवडणूक झाल्यानंतर या ठिकाणी ज्या पद्धतीने लोकांनी आम्हाला मताधिक्य दिलं त्या मताला बघता या ठिकाणी आम्हाला बिनविरोध झाल्यापेक्षा जास्तीचा आनंद आज या ठिकाणी आम्हाला वाटतोय. या पद्धतीनं लोकांचं प्रेम पाहून आम्ही खऱ्या अर्थानं भारावलेलो आहोत. तर आपण बघतोय तर या ठिकाणी माजी सरपंच पंकज महाजन हे भावनिक झालेले आहे की कुठेतरी हा जनतेचा विजय आहे. लीना महाजन देखील आपल्यासोबत आहे. ताई काय सांगाल तुम्ही? माजी जिल्हा परिषदच्या या मिनी मंत्रालयामध्ये काम केलेलं आहे. आता गाव लेवलच्या मंत्रालयात तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी या ठिकाणच्या जनतेने प्राप्त करून दिलेली आहे. काय असणार तुमची वाली पहिली प्रतिक्रिया? तुम्ही दोघी दाम्पत्य बहुमत मतांनी या ठिकाणी विजयश्री प्राप्त केलेली आहे. जिल्हा परिषदेला मी आधी काम केलेलं आहे आणि आता गाव लेव्हलला काम करण्यामध्ये असा एक भाग राहील की गावात कुठे काही कमी असले ते आम्ही दोघं मिळून आम्ही तिथं करू शकतो. महिलांसाठी काही योजना असतील, काही करायचं असेल, काही बचत गटाच्या माध्यमातून काही विविध कार्यक्रम करायचे असले तर तो आम्हाला एक बेनिफिट राहील की आम्ही तो गावासाठी करू शकतो. तर ह्या होत्या महाजन दाम्पत्याच्या प्रतिक्रिया की एकीकडे पंकज महाजन ज्यांनी माजी ग्रामपंचायतीची या ठिकाणी धुरा सांभाळली
तर दुसरीकडे मिनी मंत्रालयामध्ये जिल्हा परिषदेची धुरा सांभाळलेल्या नीना महाजन अशा नशिराबादच्या नगर परिषदेमध्ये 21 पैकी 2 उमेदवार पती पत्नी या ठिकाणी भरघोस मताने विजयश्री प्राप्त झालेली आहे आणि हा जनतेचा विजय आहे अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी भावुक झालेल्या महाजन दाम्पत्यांच्या वतीने न्यूज 18 लोकमत पर्यंत पोहोचलेली आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.